रामकृष्णारी आज 18 जुलै 2026 रोजी ज्ञानोबा माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये फलटण या पवित्र भूमीमध्ये आज आपण बेटी बचाव जन आंदोलनाची रॅली काढत आहोत। या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी, सर्व बंधू भगिनी, मावशी, माननीय आमदार साहेब सचिन पाटील साहेब, डॉक्टर जे.टी. पोळ सर, डॉक्टर गणेश राग सर, डॉक्टर नानासाहेब गायकवाड सर, डॉक्टर शिवजी कुंद्रे सर, पीडीएचे सर्व डॉक्टर, फलटण असोसिएशन डॉक्टर, IMचे सर्व डॉक्टर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आज बेटी बचाव जन आंदोलनाच्या रॅलीमध्ये आपण सर्वजण सहभागी झाले आहात। चला पंढरीची जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, चला पंढरीची जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, डोळे निघतील कान, मनात येते समाधान, संत म्हणता होतील बेटी, आनंद नाशो वाळवंटी, ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखांचे भांडार, जन्म नाही रे अधिक, तुका म्हणे माझी भाकर। अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी या पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगितलेलं आहे। पंढरीची वारी का करावी? आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे पंढरीची वारी, जीवनाचा आनंद म्हणजे पंढरीची वारी, आणि वारी जीवनामध्ये सगळ्यांनी एकता करावी। आज संत महंतांच्या भेटी आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये होता, सर्व जणांची या संत मंडळींची आपली भेट होते। हा सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी जगला पाहिजे। हा आनंदाचं जे जीवनाचं सार्थक आपल्या ह्या वारीमध्ये होतंय हे आपलं झालं पाहिजे। 3 जानेवारी 2012 रोजी बेटी बचाव जन आंदोलनाची सुरुवात डॉक्टर गणेश राग सर यांनी पुणे येथे हडपसर मेडिकेअर हॉस्पिटलपासून सुरुवात केली। त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करताना डिलिव्हरी बिल घेतलं नाही। मुलगी जन्माला आल्यानंतर ती सिझेरियन असो की नॉर्मल डिलिव्हरी असो, त्या डिलिव्हरीचं बिल घेतलं गेलं नाही। आत्तापर्यंत श्री मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये 3000च्या वरती डिलिव्हरी ह्या मोफत झालेल्या आहे। हा पवित्र विचार डॉक्टर गणेश राग सरांनी आपल्या हॉस्पिटलपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगात त्याला, संपूर्ण जगभरामध्ये आत्तापर्यंत हजारोच्या वर रॅली झाल्या आहेत। 5 लाख डॉक्टर संपूर्ण भारतात, सर्व विश्वामध्ये मुलगी वाचवा अभियानामध्ये काम करत आहे। 25 लाख स्वयंसेवक या आंदोलनामध्ये काम करत आहे। 17,000 सामाजिक संघटना काम करत आहे। 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा माऊलींनी सांगितले, हे विश्वाची माझे घर, घर म्हणजे भिंती नव्हे, घर म्हणजे माय, आणि माय म्हणजे मुलगी, आणि ही मुलगी वाचली पाहिजे। ज्ञानदेवांनी सांगितले की ज्ञानदेवांनी नराबरोबर नारीचं महत्त्व सांगितलेलं आहे। आज सोयराबाई, संत मुक्ताबाई, जनाबाई या वारकरी संप्रदायाच्या कला आहे। ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेलं आहे, या माझ्या पताका ह्या वारीमध्ये जेव्हा मुलगी जन्माला येईल ती वारीमध्ये सहभागी होईल, इतकं चांगलं महत्त्व ज्ञानदेवांनी या वारीमध्ये सांगितलेले आहे। मुलगी नको म्हणू हो, मुलगी नका हो म्हणू, ही तर विठ्ठलाची सावली, मुलगी आली जन्माला की लक्ष्मी आली। म्हणून म्हणतो माऊलींनो, मुलींचं स्वागत करा। आज आपण बघतो समाजामध्ये खूप विदारक परिस्थिती आहे। मुलगी लग्नाला मिळत नाही, लग्नाला 40 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा मुलांना मुली मिळत नाही। अनेक मुलं या वैवाहिक जीवनापासून पारखी आहात, हे कटू सत्य आज आपल्याला मानावं लागेल। 25 वर्षापूर्वी तर मुली जर गर्भात मारल्या नसत्या तर आजची परिस्थिती ही आली नसती। आम्हाला या
या वारीमधून जगाला असं पूर्ण संदेश द्यायचा आहे की मुलगी वाचली पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे. यासाठी आम्ही ह्या वारीमध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे बेटी बचाव जन आंदोलन रॅलीचं आयोजन डॉक्टर जे.टी. पोळ सर निकोप हॉस्पिटलच्या माध्यमातून IMAचे डॉक्टर, फडणीचे सर्व डॉक्टर, पीडीएचे डॉक्टर सर्व मिळून या बेटी बचाव जन आंदोलनमध्ये एक दिवस वारी करतो. आम्ही खूप भाग्यवान आहोत. एक दिवस तरी पंढरीची ही वारी आम्ही करतो. बेटा वंश चलाता है, बेटी वंश को संस्कार देती है. आपको चुनना है, ये घर यही चाहिए या मंदिर चाहिए. आज ज्ञानदेवांबद्दल जर सांगायचं म्हटलं, जिला स्त्री कळली, जिला स्त्रीमधली बहीण कळली, तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्रीमधली आई कळली, तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला मुलगीमधली पत्नी कळली, तो सीतेचा राम झाला. इतके चांगले उदाहरण आपण वाचतो, आतापर्यंत अनुभवतो. या गोष्टी आपण ह्या वारीच्या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे की सर्वांनी मुलगी वाचवा हा संदेश दिला पाहिजे. आज जर आपण पाहिलं, कायदा खूप कडक आहे, सरकार आपलं काम करतंय, पण तरीसुद्धा लिंग चाचणी होते. लिंग चाचणी करून मुली गर्भात मारल्या जातात. माऊलींनो, माझं एकच सगळ्यांना नम्र विनंती आहे, अरे जर मुलगी जर वाचली तर हा निसर्गाचा समतोल साधेल. जसा आपण पावसाचा समतोल कसा बिघडलाय, निसर्गाचा समतोल बिघडला, पावसाचा समतोल बिघडला, तसं हे आयुष्य जीवन मरणाचं मुलगा मुलगी जन्मदर सारखा झाला पाहिजे. ज्या दिवशी मुलगा मुलगी जन्मदर सारखा होईल, हा निसर्ग समतोल राखला जाईल आणि त्या दिवशी एक दिवस 100% हा एक दिवस येईल. म्हणून तुकोबराय म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. की त्या अलंकार शोभती सकळ भावपणे फळे इच्छेचे ते अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सगळा ब्रह्मांडाचा. का म्हणे नाही चालत आता थंडी प्राप्त काळ घडी आल्या विण. एक दिवस नक्की येईल, मुलगा मुलगी जन्मदर सारखा होईल आणि ही बेटी बचाव जन आंदोलन रॅलीची गरज भासणार नाही, अशी इच्छा माऊलींच्या चरणी, या विठोबा रायाच्या चरणी, या पांडुरंगाच्या चरणी, या रुक्मिणी देवीच्या चरणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण माऊली.